सुप्रभात मंडळी, आणखी नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तुमच्या म्हणण्याप्रमाणे आज आपण ताडोबाची सफारी करणार आहोत, ते पण आपण बाईकनी। तर ताडोबा 116 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेला जंगल आहे आणि या जंगलामध्ये 2 झोन आहे, एक कोर झोन आहे, एक बफर झोन आहे आणि टोटल ताडोबाचा जो विस्तार आहे 116 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेला आहे। तर या बफर झोनमध्ये टोटल 10 गेट आहे आणि सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आहे। तर या साईडनी मी चिचपल्लीला चाललो आहे, तर तुम्हाला पण घेऊन चाललेलो आहे। पूर्ण घनदाट जंगल। सपोज या जंगलामध्ये आपल्याला प्राणी पाहायला भेटले तर खूप चांगलं होणार, कारण की खूप ऐकलं आहे की या जंगलामध्ये रस्त्याने प्राणीसुद्धा बघायला मिळतात। तर आपण आता सुरुवात करूया लगेच आणि लगेच निघूया, चला। सरळ तो चिचपल्लीला रस्ता जात होता, तर आता मी लेफ्ट घेतलेला आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता घनदाट जंगल लागलेलं आहे आणि सागाची झाडं आजूबाजूला दिसत असते। इथे सगळ्यात जास्त बांबू वगैरे आहे आणि चिचपल्लीमध्ये बांबू प्रशिक्षण केंद्र आहे, कारण की गावातल्या लोकांना रोजगार वगैरे आता बांबू प्रशिक्षण संस्थांमुळे देण्यात येतात। ती खूप चांगली गोष्ट आहे। बांबूपासून खूप साऱ्या गोष्टी बनवता येतात, ते लोकांना कळलेलं आहे। तर सकाळी सकाळी जंगल सफारीचा आनंद घेण्यामध्ये काही वेगळीच मजा असते। पण तुम्ही रोड बघू शकता, इतका सुंदर असा रोड मधातून आणि आजूबाजूला घनदाट जंगल। खूप वेळा ऐकलं आहे की या जंगलामध्ये आता आपण ज्या रस्त्याने चाललेलो आहे इथे खूप सारे वाघ, टायगर वगैरे रस्त्यावरच बसून असतात। तर आपल्याला दिसले तर खूप चांगलंच आहे। मंडळी, हे एक गेट तुम्ही बघत असे, इथे परमिशन नाही आहे आतमध्ये जायला आणि मामला ते नवातलाव हा एक पर्यटक झोन मार्ग आहे। तुम्ही बघू शकता बफर झोनचाच आहे मार्ग। तर असे काही गेट असतात, ते ऑनलाईन परमिशन काढून वगैरे सफारीसाठी ते परमिशन देतात। आता आपण पहिल्या गावामध्ये पोहोचलो आहे, मामला या गावामध्ये पोहोचलेलो आहे। या गावाची स्टोरी काही वेगळीच आहे, कारण की इथे खूप वेळा वाघाने शिकार केलेली आहे प्राण्यांची। आणि हा गाव तुम्ही बघू शकता, जंगलामध्ये बसलेला गाव आहे। गावा बघा, एक क्वार्टर्स दिसत आहे मला, फॉरेस्ट क्वार्टर्स आहे आणि जंगलामधले गावातले घरं काही असेतले बघा, किती जुन्या काळातले घरं। या जंगलामध्ये पहिला गाव पडतो मामला गाव। हा तुम्ही आजूबाजूला बघू शकता, हा आहे जंगलामधला गाव। इथून 3 किलोमीटर चिचपल्ली आहे आणि या गावामध्ये 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे, कारण की इथे वाघाचे हमले वगैरे झाले आहे गावामध्ये। गाय, म्हशी, बकरी यांच्यावर हमले झालेले आहे। हा छोटा मुलगा आहे। जंगलामध्ये बसलेला हा दुसरा गाव वायगाव आहे। इथली पण वस्ती तुम्ही बघू शकता, कवेलोचे घरं वगैरे। आणि गावामध्ये टाईम स्पेंड करून गावाचा आनंद घेऊ शकता। आता 5 मिनटं मी इथे वायगावला थांबलेलो होतो, लोकांसोबत बोलत होतो की त्यांचं रोजचं जीवन कसं आहे जंगलात। ते सांगत होते की इथे आजूबाजूला पूर्ण जंगल असल्यामुळे वाघाची वगैरे भीती आहे इथे, कारण की इथे वाघाचे वगैरे हमले झालेले आहे भरपूर। तर आता आपण तिसऱ्या गावाला चाललेलो आहे, दुधाळा गाव। बघा गावकऱ्यांची शेती
बिलकुल बाजूला जंगल आणि या साईडला गाव. ताडोबा जंगल वर्ल्ड वाईड फेमस आहे कारण की इथे वाघाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि इथे टुरिस्ट आता लॉकडाऊनमुळे सगळं सफारी वगैरे बंद झालेली आहे आणि ताडोबाची बुकिंग ऑनलाईन ऑफलाईन, अगोदर ऑफलाईन पण होत होती पण आता सगळं ऑनलाईन झालेली आहे. गावाच्या थोडं समोर आल्यानंतर थांबलो आहे कारण की हा व्ह्यू बघा तुम्ही, इतका सुंदर असा व्ह्यू. पूर्ण हा तलाव दिसत असेल बाजूला आणि त्याच बाजूला गाव आहे आणि अप्रतिम दृश्य दिसत आहे. त्याच्यामुळे मी इथे थांबलो आहे तुम्हाला हे दृश्य दाखवण्यासाठी. आणि जंगलामध्ये गावाची मजा आणि गावाचा प्रवास खूप अप्रतिम असतो. या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दाखवणार आहो. आणि मी पहिल्यांदाच एवढं फिरत आहो. माझं गाव इथून आहे 30 किलोमीटर चंद्रपूर आणि तुमच्यासाठी हा खास स्पेशल व्लॉग होणार आहे. तर आता आपण निघूया. तोपर्यंत या दृश्याचा तुम्ही आनंद घ्या. मंडळी तुम्ही बघत असाल असे तुम्हाला गेट पण दिसणार कारण की इथे जाण्यास परमिशन लागते आणि हा गावाचा रस्ता असल्यामुळे इथे तुम्ही जाऊ शकता. इथे त्या गाववाले म्हणत होते की इथे या साईडला वाघींचा एरिया आहे हा, कारण की एका वाघाचा एरिया 15 किलोमीटरचा असतो. तर ते म्हणत होते की तुम्ही इथे थांबू वगैरे नका कारण की त्यांचे वाघींसोबत 3 बछडे आहे, 3 पिल्ले आहे वाघींचे या एरियामध्ये. तर इथे थांबू नका. आणि मी गाव का बरं फिरत आहो कारण की माझ्यासोबत माझे जे बंधू आहे ते मार्केटिंगमध्ये जॉब करतात, त्यांचा एरिया हा आहे. तर मी त्यांच्यासोबत फिरायला निघालेलो. आता चिचपल्ली इथे थांबलेलो आहे आणि चिचपल्लीमध्ये सगळ्यात फेमस आणि आय थिंक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हनुमान मूर्ती तुम्ही मागे बघू शकता. हनुमानजीची मूर्ती आहे, 5-8 फूटची हनुमानची मूर्ती आहे. आणि बाजूलाच तुम्ही हे मागे बघू शकता कन्स्ट्रक्शन सुरू आहे. इथे बांबू प्रशिक्षण केंद्र बाजूलाच आहे. बांबूपासून वेगवेगळे वस्तू बनवल्या जातात, जे प्रशिक्षण दिले जातात. तर ह्या चिचपल्लीमधलं महत्त्वाचं ठिकाण आहे. तर मंडळी चिचपल्लीवरून आपण निघालो आहे आता कोडसा गेट जाण्यासाठी. देशामध्ये 50 वाघ्य प्रकल्पामधून ताडोबा एक जंगल येतो आणि कोडसा गेट आहे हे बफर झोनमध्ये येतात. 10 गेटमधून हा एक गेट आहे. आपण त्या गेटला आता व्हिजिट करणार आहोत. आणि बफर झोन आणि कोर झोनमध्ये फरक हाच आहे की बफर झोनमध्ये मानवी वस्ती आहे, मानवी जीवन आहे आणि कोर झोनमध्ये पूर्ण जंगलच आहे. तर ते बफर झोन आणि कोर झोनमध्ये फरक आहे. आणि हा एक रस्ता आहे. आता इथे चौकामध्ये थांबलेलो आहे. हा एक रस्ता आहे, हा दुसऱ्या गावाला जातं. कोडसाला हा सरळ रस्ता जातो. तर आता आपण कोडसाला जाऊ. तुम्हाला गेट दाखवतो आहे. आता तर सध्या सफारी वगैरे सगळी बंदच आहे. तर चला आता निघूया आपण. मंडळी तुम्ही जर कोडसा गेटला वरून सफारी करत असेल तर हे एक ताडोबा वाईल्डलाईफ रिसॉर्ट पडतो आणि तुम्ही इथे स्टे करू शकता. सपोज कोडसा सफारीला तुम्ही इथे बफर झोनला वगैरे आले तर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिले आहे आणि असं काही गेट आहे. कोडसा गेटजवळ मी पहिल्यांदाच जातो आहे आणि तुम्हाला पण दाखवतो आहे. आणि आता सफारी सगळी बंद आहे सध्या. आणि चंद्रपूरमध्ये कालपासून पाऊस सुरू झाला. तर तुम्ही वेदर बघू शकता, थंड वेदर आहे. आणि या थंड वेदरमध्ये जंगल प्रवास करणं खूप अप्रतिम वाटत आहे. 2 दिवसा अगोदर पाऊस पडलेला, काल पण पाऊस पडला आणि आज त्याच्यामुळे वेदर एकदम थंड आहे. तर आता इथून 12 किलोमीटर आहे कोडसा गेट. बस गेटवरून मी तुम्हाला दाखवेल
आणि चंद्रपूरपासून कोटसा गेट ॲप्रॉक्स 50 किलोमीटर आहे. चिचपल्लीपासून 23 किलोमीटर येतात आणि चंद्रपूरवरून 50 किलोमीटर येतात. जर तुम्ही कधी जंगल सफारीला येत असेल बफर झोनच्या कोटसा गेटवरून जात असेल तर तुम्ही चंद्रपूरवरून या. काय का तुम्ही काय गाईड आहे का? हां हां, अच्छा गावातले आहे. ओके, इकडे बाहेर वगैरे वाघ वगैरे नाही काय का? अच्छा, अंदरच काय कोटसा गेट. आणि ते गेटमध्ये लागलं होतं ते कोणतं गेट आहे? तो पेटचा गेट आहे, तो झरी गेट आहे. अच्छा, तो झरी जाईल. गाड्या इथून पण चालतात का? इथून पण चालतात, झरी गेटवरून पण चालतात. अच्छा अच्छा. कोटसा गेटला जाताना मंडळी आणखी एक गेट लागतो. हा पेट गेट आहे. इथून पण सफारीला एंट्री देतात. हा बफर झोनचा पेट झरी गेट आहे. हा एक गेट लागतो इथे समोर. आता इथून आतमध्ये जाऊ देते की नाही माहिती नाही, विचारू आपण. आतमध्ये कोटसा गेट आहे, बघू शकता. हा झरी गेट आहे. ताडोबा अंधारी वाघ्य प्रकल्प. आम्ही झरी गेटपासूनच रिटर्न चाललो आहे. आम्हाला परमिशन नाही मिळाली आतमध्ये कोटसा गेटपर्यंत जाण्याची. नाहीतर तुम्हाला कोटसा गेट दाखवलं असतं. हे झरी गेट आहे. आता इथूनच आम्ही रिटर्न चाललेलो आहे, कारण की लॉकडाऊनमुळे सगळं बंद आहे. परमिशनसुद्धा देत नाही कोणाला, फक्त गावामध्ये जे लोक राहतात त्यांनाच परमिशन आहे. तर आपल्याला परमिशन काही मिळालेली नाही आहे, तर आपण आता रिटर्न चाललेलो आहे. तर हा ब्लॉग आपण इथे सेंड करणार आहोत. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुमचे काही क्वेश्चन्स असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तर तुम्ही जर चंद्रपूरला येत असेल तर नक्कीच एकदा ताडोबा सफारी करा. खूप अप्रतिम जंगल आहे आणि देशामधून मला असं तरी वाटते की सगळ्यात जास्त वाघ ताडोबा जंगलामध्येच आहे. आणि याच्या अगोदर मी टायगर सफारी ताडोबा सफारीचे 2 ब्लॉग बनवलेले आहे. जर तुम्ही ते ब्लॉग नसेल बघितले तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देणार, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. खूप चांगली सफारी होती. एका ब्लॉगमध्ये तुम्हाला टायगरसुद्धा दाखवलेला आहे, तर तुम्ही ते ब्लॉगसुद्धा नक्की बघा. तर आपण हा ब्लॉग इथे सेंड करूया. चॅनल सबस्क्राईब नसेल करा तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय, टेक.